श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे. खूप दिवस झालं धपाटे खायची इच्छा होती. म्हणलं चला बनवून घेऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं. हे दोन्ही मस्त चाळून घ्यायचं. नंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं, तेही चाळून घ्यायचं आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं होतं, ते पण छान असं चाळून घेतलं. नंतर 2-3 कांदे आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे. हिरवी मिरची पाहिजे आणि कोथिंबीर हवी. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे आपल्याला जिरे घालायचे आहेत, 2 चमचे ओवा घालायचा आहे. हे सगळं मिश्रण बारीक करून आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे. आणि नंतर एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला होता. नंतर टोमॅटो पण मी उभा चिरून घेतला, तो पण ह्याच्यात घालायचा आहे. त्यामुळे काय होतं ना, की धपाटे आपले कडक होतात आणि खायला टेस्टला एकदम छान लागतात. नंतर थोडेसे मी तीळ पण टाकले होते त्यामध्ये. नंतर मी त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली होती, हळद घातली आणि मीठ घातलं होतं. हळद ती दिसलीच नाही, कॅप्चर झालीच नाही व्हिडिओमध्ये. नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, पातळच ठेवायचं. त्यावेळेस आपले धपाटे छान थापले जातील. चला तर मग पीठ मळून घेऊयात आधी. चला पीठ मळून झालं. त्यावरती मी थोडंसं तेल लावलं होतं, ते कोरडं पडू नये म्हणून. नंतर एक छोटासा सुती कपडा घेतला, तो ओला करून घ्यायचा आहे आणि छान गोळा करून ते धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तवा पण आपल्याला छान कडकडीत तापवून घ्यायचा आहे, तेव्हाच ते पलटणार आहे. नाहीतर थंड तवा असला की ते पलटत नाही. त्यामुळे तवा आपल्याला चांगला कडक तापवून घ्यायचा आहे. व्हिडिओत दिसतंय असं थोडं थोडं पाणी लावून ते थापून घ्यायचं आहे छान. धपाटा आता आपलं थापून झालेला आहे. गरम तव्यावर आधी थोडंसं तेल लावायचं. त्यामुळे काय होतं ना, ते चिटकत नाही खाली आणि सहज पलटलं जातं. त्यामुळे थोडंसं तेल लावायचं. नंतर त्यावरनं आपल्याला थोडंसं अजून तेल सोडायचं आहे आणि एक प्लेट झाकून ठेवायची. तर असेच मी पूर्ण धपाटे थापून घेतले आहेत. आणि नंतर वरण पण थोडं मी घातलं होतं. सपक वरणासोबत आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात ते. आणि पप्पासाठी मी थोडंसं दही घेतलं होतं, त्यांनी दह्यासोबत खाल्ले. चला तर मग पूर्ण आपण हे करून घेऊयात.
व्हिडिओ इथपर्यंत बघितला म्हणजे आवडलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केल्यामुळं ना प्रोत्साहन मिळतं मला अजून व्हिडिओ नवीन नवीन तयार करण्यासाठी. त्यामुळे कमेंटमध्ये सांगत जावा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.